आरएसएसची मंडळी खोटा इतिहास पसरवतात। सण उत्सवांवरून संभाजी ब्रिगेडचा आरएसएसवर टीकास्त्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे जिल्हा दौऱ्यावर। फडणवीसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला मराठा आंदोलकांची धास्ती। आयफोन 16 लॉन्च होतात। आयफोन 15 आणि 14 झाले स्वस्त। आयफोन 15 आणि 14 तब्बल 10,000 रुपयांनी स्वस्त। गोंदियामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची दमदार बॅटिंग। मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला तर जनजीवन देखील विस्कळीत। पैठणमधील मोसंबी बागांच्या नुकसानीची पाहणी। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर कृषी विभागाला खडबडून जाग। मराठवाड्यामध्ये 7,20,000 हेक्टर शेतीचे पंचनामे पूर्ण। 22,48,445 शेतकऱ्यांना बसला होता फटका। शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचं लक्ष। जालना जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट। वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। ठाण्यातील टेंबी नाक्याच्या देवीचा आज पाद्यपूजन सोहळा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये होणार पाद्यपूजन सोहळा। मूर्तिकार पुंडलिक शुळकरांच्या कारखान्यात पाद्यपूजन। अमरावतीमध्ये कामगार आयुक्त कार्यालयाच्या बाहेर महिलांच्या रांगा। घरेलू कामगार योजनेच्या अंतर्गत नोंदणीसाठी महिलांची तोबा गर्दी। दीपक मानकर यांना राज्यपाल नियुक्त। विधान परिषदेवरती घ्या। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी। जायकवाडी धरणाच्या 12 दरवाजातून 6,288 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। धरणाच्या परिसरात पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। हरियाणामध्ये आप आणि काँग्रेसचं बिनसलं। हरियाणामध्ये आम आदमी पक्षाचा एकला चलो रेचा नारा। मनोज जरांगे पाटलांच्या सोशल मीडियाच्या मागे आमदार रोहित पवारांचा हात। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप। नांदेडमधून वसंत चव्हाणांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा ठराव पारित। तर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेसचा एकमतानं ठराव। साताऱ्यातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली खासदार उदयनराजे भोसलेंची भेट। गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी घातलेल्या निर्बंधांबाबत वाचला तक्रारींचा पाढा। नितीश कुमारांच्या सुरक्षेमध्ये चूक। पाटण्यातल्या सरकारी कार्यक्रमाच्या वेळी कमान कोसळल्यानं सुरक्षा व्यवस्था कोलमडली। पालकमंत्री तानाजी सावंत आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। परंडा मतदारसंघातील जवळपास 12 गावांना भेट देऊन दौरा करणार। पुण्यातील संचेती ब्रिज खाली अपघातग्रस्त नागरिकाच्या मदतीला धावले उपमुख्यमंत्री अजित पवार। अजित पवारांनी कॅनवा थांबवत अपघातग्रस्त नागरिकाला हॉस्पिटलमध्ये केलं दाखल। अभिनेत्री कंगना रनौतनं मुंबईतला बंगला 32 कोटींना विकला। कंगनाच्या याच बंगल्यावर पालिकेनं केली होती कारवाई। राजस्थानमधील रेल्वे अपघाताच्या मागे दहशतवाद्यांचा कट असण्याची शक्यता। रेल्वे रुळावर 1 किलोमीटरपर्यंत सिमेंटचे ब्लॉक तर लोको पायलटच्या सतर्कतेनं मोठा अनर्थ टळला। छत्रपती संभाजीनगरच्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये नशेचा बाजार। विद्यार्थ्यांना खुलेआम विकल्या जात आहेत ड्रग्जच्या गोळ्या। रेकॉर्डवरील 2 गुन्हेगारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।